इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावरती हल्ला झाल्याचा इराणचा दावा। इराण IRGCच्या वृत्तानुसार नेतन्याहू यांच्या कार्यालयावरती क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला केल्याचा इराणचा दावा आहे। इराणचे नवनियुक्त प्रमुख अली रेझा अराफी देखील या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची माहिती आहे। काल सर्वोच्च परिषदेमध्ये अली रेझा अराफी यांची नियुक्ती करण्यात आली होती। अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक फ्लिन यांचा दावा। इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 500 पेक्षा अधिक इराणी नागरिकांचा मृत्यू झालाय। इराणी रेड क्रिसेंट सोसायटीनं हा दावा केलाय। इराणचा अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी नकार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा निघालाय। इराणनं चर्चेचा प्रस्ताव दिलाय, मीही चर्चा करणार, ट्रम्प यांनी दिली होती माहिती। इराण विरुद्धच्या कारवाईच्या संदर्भात ट्रम्प यांचं विधान। इराणची संपूर्ण लष्करी कमांड बरखास्त करण्यात आल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य। शरणागती पत्करा, अन्यथा हल्ले सुरूच राहतील, ट्रम्प यांचा इशारा। इराण विरोधामधील युद्धामध्ये अमेरिका आणि इस्रायलची साथ दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। इराणवरती स्ट्राईक करणाऱ्या इस्रायलच्या फायटर जेटचं अमेरिकेच्या विमानांकडून रिफ्युएलिंग। UAE-मधील स्फोटाचे नवे व्हिडिओ सध्या समोर येत आहेत। अनेक क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला होत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। रहिवासी भागामध्ये असलेल्या टोलेजंग इमारतीच्या परिसरामध्ये हे हल्ले होत आहेत। पाकिस्तानच्या कराचीमधील अमेरिकेच्या कॉन्सुलेटवरच्या हल्ल्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय। खामेनी यांच्या मृत्यूनंतर कराचीमध्ये हिंसाचार उफाळून आला होता। आंदोलकांनी अमेरिकेच्या सैनिकांवरती देखील गोळीबार केला। यामध्ये 19 जणांचा मृत्यू झालाय। अमेरिकेची अनेक लढाऊ विमानं ही कुवेतमध्ये कोसळली। कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। अमेरिकेच्या लढाऊ विमानामधले पायलट मात्र सुरक्षित आहेत, असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेची माहिती। इराण युद्धाची धग आता लेबनॉनपर्यंत। इस्रायलच्या लेबनॉनवरच्या हल्ल्यामध्ये किमान 20 जण ठार झाले। लेबनॉनमधल्या दहशतवादी संघटना हिजबुल्ला या संघटनेच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरामध्ये इस्रायलचा हल्ला। इराण आणि इस्रायल युद्धाचे आता युरोपियन देशांवरती गंभीर असे परिणाम होत आहेत। युद्धामुळे युरोपामध्ये गॅसच्या किमतीत 22% वाढ झाली आहे। हे युद्ध आणखी वाढलं तर आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे। खामेनींचा उत्तराधिकारी शोधला होता, पण तो देखील हल्ल्यामध्ये ठार झाला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीमधले सारे नेते ठार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा। तांत्रिक बिघाडामुळे कुवेतनं इराणचं फायटर जेट असल्याचं समजून अमेरिकेचं फायटर जेट पाडलंय, तर अमेरिकेच्या फायटर जेटमधला पायलट हा सुरक्षित आहे। इराणनं बहरीनवरती केलेल्या हल्ल्याचा एक नवा व्हिडिओ समोर येतोय। इराणी हल्ल्यामध्ये बहरीनमधील अमेरिकेच्या तळाचं मोठं नुकसान झालंय। बहरीनमधील एक अत्यंत महागडं अमेरिकन रडार स्टेशन हे उद्ध्वस्त झालं। इराणच्या तेहरानमधल्या इस्लामिक राजवटीच्या प्रचारकांवरती हल्ला। इस्रायली हवाई दलाच्या हल्ल्यामध्ये इराणच्या सरकारी टीव्ही आणि रेडिओ मुख्यालय लक्ष्य। या स्फोटानंतरची दृश्य देखील समोर आली आहे। इराणकडून बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवरती हल्ला। बहरीनमधील अमेरिकन सैन्याच्या बेसवरती इराणचा एअर स्ट्राईक। मागच्या 2 ते 3 तासांमध्ये इराणनं आखाती देशांवरती हल्ले वाढवले। इराणचा बहरीनवरती देखील हल्ला व्हिडिओमध्ये आपण बघतो आहोत। या हल्ल्याच्या नंतर धुराचे मोठमोठे लोळ पसरत आहेत। बहरीनच्या राष्ट्रीय महामार्गावरून शूट केलेला हा व्हिडिओ आहे। अमेरिका सध्या बहरीनची लष्करी जे तळ आहेत ते वापरत आहे। इराणकडून जेरुसलेम, तेल अबीब आणि इस्रायलच्या इतर भागांवरती रॉकेटना हल्ले केले जात आहेत। खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराणमधला तणाव सध्या वाढतोय। लेबनॉनमध्ये आयडीएफचे पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले आहेत। आयडीएफनं लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या अधिक लक्ष्यांवरती हल्ले करायला सुरुवात। लेबनॉनच्या अनेक भागामध्ये हिजबुल्ला शस्त्र साठवण सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांवरती देखील हल्ला। अमेरिकेनं समुद्रमार्गे इराणवरती मिसाईल डागल्या। लढाऊ जहाजावरून इराणवरती मिसाईल डागण्यात आल्यात। टॉम हॉक मिसाईलमध्ये 1000 मैलपर्यंत हल्ला करण्याची शक्यता आहे। इराणकडून कुवेतवरती फायटर जेटनं हल्ला केला जातो आहे। कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं इराणी फायटर जेट हाणून पाडलाय।
हवेमधून फायटर जेट खाली पडतानाचा व्हिडिओ देखील कॅमेरामध्ये कैद झाला. इराणच्या शाहेद 136 या ड्रोनचा बोगद्यांमध्ये घुसून हल्ला. इराण IRGCनं याचा व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे. इस्रायली आणि अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलंय. इराणमधल्या सानंदजमध्ये इराणी सैन्याच्या ठिकाणांवरती हल्ला. IRGCच्या तळांवरती इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केलाय. IRGCच्या संकुलांवरती स्फोट आणि धुरांचे लोट. इराणच्या औद्योगिक वसाहतीवरती इस्रायल आणि USचा हल्ला. हल्ल्यामुळे इराणच्या औद्योगिक वसाहतीमधून आग आणि धुराचे लोट. तेहरानच्या औद्योगिक वसाहतीवरती देखील इस्रायलनं हल्ला केला. इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याच्या नंतर सौदीमधली रिफायनरी बंद. सौदी अरामकोने रास तनुरा रिफायनरीचं कामकाज सध्या स्थगित केलंय, बंद केलंय. UAEनं इराणमधलं दूतावास देखील बंद केलंय. दूतांसह सगळ्या कर्मचाऱ्यांना माघारी पाठवलंय. अबुधाबी आणि दुबई विमानतळावरती हल्ल्याचा संताप. दूतावास बंद होणं हे संबंध कमालीचे बिघडल्याची कृती आहे. इराण आणि इस्रायल या युद्धामुळे आतापर्यंत दुबई, सौदी अरेबियासह आखाती देशामधील 3400 पेक्षा अधिक उड्डाणं रद्द आहेत. तर तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक लोक विमान उड्डाणं रद्द झाल्यामुळे अडकून पडल्याची माहिती. इराण आणि इस्रायल या युद्धामुळे तिसऱ्या दिवशी देखील विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिल्ली विमानतळावरून 87 आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण रद्द झालं. दरम्यान मागील 2 दिवसांमध्ये 760 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं ही रद्द झाली आहेत. जालन्याचे खासदार कल्याण काळेंसह 8 जण दुबईमध्ये अडकून पडल्यात. जालना जिल्हा प्रशासनाची माहिती. दरम्यान खासदार कल्याण काळे हे सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. पुण्यामध्ये आणखी 40 जे पर्यटक होते, हे पुण्यामधले पर्यटक सध्या दुबईमध्ये अडकून पडल्यात. अचानकपणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विमानांची उड्डाणं बंद झाली आणि हे पर्यटक अडकलेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्यांसाठी सरकार मोहीम राबवणार आहे. हवाई आणि जलमार्गांच्या माध्यमातून भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन राबवलं जाण्याची शक्यता आहे. यासाठी भारताच्या तिन्ही सेना दलांना हाय अलर्ट. भारतानं नेहमी शांतता आणि स्थैर्याचं आवाहन केलंय. इराण आणि इस्रायल या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. भारतामध्ये आलेल्या कॅनडाच्या पंतप्रधानांसोबतच्या पत्रकार परिषदेमध्ये मोदींचं वक्तव्य. सबंध मानवजातीसाठी दहशतवाद हे आव्हान आहे असं मोदींनी म्हटलंय. पंतप्रधान मोदींची युद्धावरती प्रतिक्रिया. तर चर्चा आणि मुत्सद्देगिरीमधूनच मार्ग निघू शकतो अशी प्रतिक्रिया देखील मोदींनी दिली आहे. अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीनगरमध्ये मोर्चा. श्रीनगरमधील नागरिक हे मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरले. यावेळेला आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या. कुवेतमधल्या अमेरिकेच्या हवाई तळावरती इराणी ड्रोननं हल्ला करण्यात आलाय. खामेनी यांचा मृत्यू झाल्यामुळे सध्या या युद्धाचा तणाव आणखी वाढलाय. अमेरिकेचा इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या कारखान्यावरच हल्ला. B-2 बॉम्बरनं हा हल्ला करण्यात आलाय. अंदाजे 800 किलो वजन असलेला बॉम्ब यासाठी वापरण्यात आला. इराण विरुद्धच्या युद्धामध्ये B-2 बॉम्बर्सचा वापर. ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये B-2 बॉम्बर्सनी प्रवेश केलाय. B-2 बॉम्बर्सनी 800 किलोपेक्षा जास्त बॉम्ब देखील टाकलेत. इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा तळ देखील नष्ट करण्यात आलाय. इराणचा इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर. इराणचा इस्रायलमधल्या जेरुसलेमवरती मोठा हल्ला. इराणचा हायपरसोनिक क्षेपणास्त्र हल्ला. इराणी हल्ल्यामध्ये अनेक नागरिक हे जखमी झाले. इराणच्या समर्थनार्थ हिजबुल्ला मैदानात उतरतंय. हिजबुल्लानं इस्रायलवरती रॉकेटही डागलंय. इस्रायलनं अडवले हिजबुल्लाचे रॉकेट्स. इस्रायली सैन्य कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असल्याची इस्रायलच्या लष्कराची माहिती. इस्रायलकडून हिजबुल्लानं डागलेलं जे रॉकेट आहे ते पाडण्यासाठी आयन बीम नावाच्या लेझर शस्त्राचा वापर करण्यात आला. रॉकेट आणि ड्रोन पाडण्यासाठी आयन बीम या शस्त्राचा वापर करण्यात आलाय. इराणवरील हल्ल्याचा अमेरिका सेंट्रल कमांडकडून नवीन व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. इराणच्या फायटर जेटला उद्ध्वस्त करणारा हा व्हिडिओ आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे फायटर जेट्स आणि ड्रोनचा खात्मा. इस्रायलच्या एअरफोर्सकडून इराणच्या मिसाईल लॉन्चर्सवरती हल्ला. इस्रायलकडून हल्ल्याचा नवीन व्हिडिओ देखील सध्या जारी करण्यात आलेला आहे. इस्रायलनं पोस्ट केले इराणवरच्या हल्ल्याचा तयारीचा व्हिडिओ. इस्रायलनं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचं मुख्यालय, इंटेलिजन्सचं मुख्यालय, इराणचे एअरफोर्सचं मुख्यालय आणि आंतरिक सुरक्षा मुख्यालय देखील लक्ष्य केलंय. इराणचा अमेरिकेच्या नौदल तळावरती देखील हल्ला. इराणचा बहरीनमधल्या सलमान बंदरावरती हल्ला. इराणच्या हल्ल्यामुळे बहरीनच्या बंदरावरती आग लागली. नागरिकांना घटनास्थळावरून बाहेर पडण्याचं आवाहन. इस्रायलच्या तेहरानमधल्या गांधी हॉस्पिटलवरती देखील हल्ला झालाय. भीषण हल्ल्यामध्ये रुग्णालयाच्या इमारतीचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. हल्ल्याच्या वेळेला रुग्णालयामध्ये शेकडो रुग्ण उपचार घेत होते. जखमींना घटनास्थळावरून हलवलं. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरान याच्यावरती पुन्हा एकदा मोठा हल्ला. यासोबतच इस्फहान आणि जाहेदान या शहरांमध्ये देखील हल्ला झाल्याची माहिती आहे. युद्धामुळे शेअर बाजारामध्ये घसरण होतीये, मात्र अपेक्षेनुसार पडझड नाही. सेन्सेक्स हा 900 ते 1000 अंकांनी घसरलाय, तर निफ्टीची घसरण ही 300 अंकांच्या दरम्यान स्थिरावली आहे. आपल्या बाजारांनी परिस्थितीशी जुळवून घेतल्यामुळे पडझड स्थिरावल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. खामेनीच्या मृत्यूनंतर इराकमध्ये शोक व्यक्त होतोय. राजधानी बगदादमध्ये खामेनी समर्थक रस्त्यावरती उतरले. बगदादमध्ये त्यांनी प्रतिकात्मक अशी अंत्ययात्रा देखील काढली आहे. हजारो खामेनी समर्थकांचा अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधामध्ये संताप. खामेनी यांच्या हत्येच्या विरोधामध्ये श्रीनगरमध्ये निदर्शनं सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू, कडक सुरक्षाही तैनात. इराकमधल्या बगदादमध्ये इराण समर्थकांची निदर्शनं. ग्रीन झोन म्हणजे ज्या ठिकाणी अमेरिकन दूतावास आणि इतर काही राजनैतिक कार्यालयं आहेत, अशा ठिकाणी देखील अशी हिंसक निदर्शनं होत आहेत. इराणवरती ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला त्याचा फ्रान्समध्ये जल्लोष साजरा होतोय. इराणी समुदाय हा रस्त्यावरती उतरलाय. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्याचं स्वागत होतंय. इराणमधील स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जातीये. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या इराणी नागरिकांनी खामेनी विरोधामधल्या कारवाईचं स्वागत केलं. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये इराणी नागरिकांनी ट्रम्प डान्स केला. इराणी नागरिकांच्या इराणवरच्या कारवाईच्या नंतर जल्लोष. इस्रायल आणि अमेरिकन सैन्याचा इराणवरती प्रतिहल्ला. इस्रायली सैन्यानं तेहरानवरती हल्ले केल्याचाही दावा आहे. तेहरानमधील संरक्षण यंत्रणेवरती हल्ला. इस्रायली सैन्यानं हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय. खामेनींच्या मृत्यूनंतर इस्रायलचे इराणवरचे हल्ले सुरू आहेत. इस्रायली हवाई दलानं ह्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय. इस्रायलनं इराणवरती 30 पेक्षा अधिक बॉम्ब टाकले आहेत. इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली देखील नष्ट करण्यात आली आहे. इराणची राजधानी तेहरानवरती एकापाठोपाठ एक हल्ले होत आहेत. तेहरानवरती इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ले वाढवले आहेत. तेहरानच्या IRGCच्या तळांवरती इस्रायल आणि अमेरिकेकडून स्ट्राईक केले जात आहेत. ब्रिटनची अमेरिका इस्रायलच्या बाजूने युद्धामध्ये उडी. पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ही घोषणा केली आहे. इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटन देखील सज्ज झाल्याची माहिती आहे. ब्रिटननं आपली लष्करी जे तळ आहेत ते इस्रायल आणि अमेरिकेसाठी खुले केले आहेत. सोनं आणि चांदीच्या दरावरती देखील युद्धाचा परिणाम होतोय. सोन्याच्या दरामध्ये 5,000 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 10,000 रुपयांची वाढ. सोनं 1,65,000च्या वर तर चांदीचे दर 2,90,000 रुपयांच्या पार गेले आहेत. युद्धामुळे JNPA बंदरामध्ये कोट्यवधी रुपयांचा शेतीमाल अडकून पडलाय. सध्या 1,000 कंटेनर JNPA बंदरामध्ये अडकून पडल्याची शक्यता आहे. युद्ध लांबलं तर बंदरामध्ये अडकलेल्या कंटेनरला दिवसाला कूलिंगचा खर्च हा प्रति कंटेनर 10,000 रुपये येणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी संकटात आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यामधल्या युद्धामुळे जळगाव जिल्ह्यामधल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय. केळीचे क्विंटलचे दर हे 2,500 रुपयांवरून 1,500 रुपयांपर्यंत खाली आलेत. रमजानच्या निमित्ताने आखाती देशांमध्ये केळीची जी निर्यात होते ती सध्या ठप्प झाली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.